हाय हॅलो नमस्ते. शीतलच लाईव्हमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काय आणले शीतलने? तर आज आणले मस्त टेस्टी आणि हेल्दी रेसिपी. नाश्ता तयार केलेला आहे मी आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करते. गॅस पेटवून घेतला, त्याच्यावर पॅन ठेवला, पॅनवर थोडंसं ऑइल टाकलं आणि ऑइल गरम झालं आणि मग मी तयार केलेलं मिश्रण टाकून घेतलं आणि छान अशी मी रेसिपी तयार करणार आहे. आज मला नाश्ता करायचा होता आणि पटकन मला नाश्त्याला काही करता येईल असं काही नव्हतं, म्हणजे काही भिजून नव्हतं ठेवलेलं मी किंवा बेसन पीठ पण अवेलेबल नव्हतं. पण मग चला हेल्दी आणि टेस्टी नाश्ता करायचा आहे आपल्याला, जो की मला वजन कमी करायला मदत करेल आणि मग पोट पण भरलं पाहिजे आणि वजन पण कमी व्हायला पाहिजे, नाही का. मग त्यासाठी मी केलं, पटकन घरामध्ये होतं ज्वारीचं पीठ, कांदा कट करून घेतला छान आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले, लाल तिखट घातलं आणि पटापट हे सगळं मिश्रण एकत्र तयार केलं पाणी टाकून थोडं थोडं. आणि मग छान असं ज्वारीच्या पिठाचे मऊसूत टेस्टी आणि हेल्दी धिरडे बनवून घेतलेले मी. अगदी कमी वेळेत होणारा हा नाश्ता. चला, घरात काही नसलं तरी आपण असा नाश्ता करू शकतो, जे की मला माझ्या आरोग्यासाठी खरोखरच उपयुक्त आहे. तर मी अशा पद्धतीने हा छान टेस्टी नाश्ता केला. तर म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करूया, म्हणजे तुम्हाला पण कधीतरी उपयोगात येईल. वजन कमी करते, मग चपाती पूर्णपणे बंद आहे. मी लंचमध्ये डिनरमध्ये भाजी भाकर घेत असते, कधीतरी राईस पण करते मी, पण जास्त करून मी भाकर खात असते. तर म्हटलं चला ज्वारीचं पीठ आहेच म्हणून हे छान धिरडे तयार केले मी ज्वारीच्या पिठाचे. आणि बघा बोलता बोलता आपला नाश्ता रेडी झाला. असे मऊसूत टेस्टी आणि हेल्दी ज्वारीच्या पिठाचे धिरडे रेडी झालेले आहे. आणि मग हे आपण आता खाणार आहे. खूप छान झालेला नाश्ता, टेस्टी आहे आणि खरोखरच खूप छान झालेले आहे. बघा आता तुम्ही बघताय चेहऱ्यावरचं फॅटसुद्धा कमी झालेलं आहे माझं. 67.77 वजन होतं, आता झालं आहे माझं 63 करता करता 62वर आलं. मी प्रयत्न करते, माझ्या प्रयत्नांना यश मिळतं आहे. आणि जेवते मी पोट भरून, मन भरून नाही जेवत, पोट भरून जेवते आणि जे आपल्या शरीरासाठी योग्य आहे तेच खाते आणि मग वजनसुद्धा माझं कमी होतं आहे. शीतल कुठे फिरायला जाते, शॉपिंगला जाते, देवदर्शनाला जाते किंवा घरामध्ये काही काम असेल किंवा रेसिपीचे व्हिडिओ असेल, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूच तोपर्यंत, बाय बाय.